हॅलो, गुड मॉर्निंग ऑल. कसे आहात सगळे? आय होप मजेतच असाल. चला आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आजची आपली स्पेशल रेसिपी ही चायनीज असणार आहे. तर चला बघूया. ह्यासाठी इथे मी हे नूडल्सचं पॅकेट घेतलेलं आहे. आपल्याला मार्केटमध्ये सहज अवेलेबल होऊन जातं. तुमच्याजवळ जर हे अवेलेबल होत नसेल तर तुम्ही चिंग्सचे जे नूडल्सचे पॅकेट मिळतात तेही तुम्ही घेऊ शकता. आता इथे मी एका कढईत पाणी गरम करत ठेवलं आहे. हे पाणी उकळल्यावर त्याच्यामध्ये मी मीठ आणि तेल टाकून घेणार आहे. तेल मी ह्याकरता टाकले आहे कारण नूडल्स टाकल्यावर ते आपण जेव्हा काढू तेव्हा ते एकमेकांना चिकटून राहणार नाहीत. आता हे पाणी आपलं प्रॉपर गरम झालेलं आहे. त्यात आता मी हे नूडल्स टाकून घेत आहे. बॉईल पाणी झाल्यावर तुम्ही टाकलात तर अतिउत्तम. आता हे एकदम कडक पाणी झालेलं आहे गरम, त्यामुळे मी ह्यामध्ये आता हे टाकून घेतलं आहे. थोडं किंचित मीठ टाकलं आहे, नूडल्सला लागेल एवढंच. आता हे छान आपण बॉईल करून घेऊया. हे मी जरा मोकळे करून घेत आहे जेणेकरून काढताना आपल्याला सोपं होईल. आता हे तुम्ही बघू शकता एकमेकांपासून व्यवस्थित मोकळे झालेले आहेत. ऑलमोस्ट डन आहे. आता आपण एकदा चेक करून घेऊया झाले आहेत की नाही आणि मग पाण्यातून गाळून घेऊ. आता हे आपले झालेले आहेत. ह्यातलं सगळं पाणी मी स्ट्रेन करून घेतलं आहे. मॅक्झिमम तुम्हाला 10 मिनटं लागतात हे उकळून घ्यायला. स्ट्रेन करून घेतल्यानंतर ह्याच्यावर मी थंड पाणी टाकून घेतलं आहे आणि थंड पाणी टाकून घेतल्यावर ह्याला थोडंसं तेल लावून ठेवायचं आहे म्हणजे हे एकमेकाला चिकटणार नाहीत. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. इथे मी नूडल्ससाठी लागणाऱ्या भाज्या कापून घेतलेल्या आहे. यामध्ये मी इन्क्लूड केला आहे कांदा, गाजर, लसूण, कांद्याची पात, 2 उभ्या कापून घेतलेल्या मिरच्या आणि शिमला मिरची. तुम्ही आलंही प्रिफर करू शकता. मला आलं आवडत नाही म्हणून मी ते इन्क्लूड केलेलं नाही आहे. आता मी ही कढई तापत ठेवलेली आहे. कढई गरम झाली की ह्यात आपण तेल घालून घेऊ आणि प्रथम आपण बारीक चिरलेला लसूण फ्राय करून घेऊ. ज्या भाज्या पहिल्या शिजतात त्या आपण प्रथम टाकणार आहोत आणि बाकीच्या नंतर. आता मी हा लसूण टाकलेला आहे. लसूण थोडासा फ्राय झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे. अशा प्रकारे आपण एक करून सगळ्या भाज्या सौते करून घेणार आहोत. ह्या भाज्या आपल्याला पूर्णपणे शिजवायच्या नाही आहेत. चायनीज पदार्थात भाज्या जरा अर्ध्या कच्च्याच असतात. सो एक करून आपण ह्या सगळ्या भाज्या आता परतवून घेऊया. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. लहान मुलांची तर ही अगदी फेवरेट डिश आहे. मलाही खूप आवडतात नूडल्स, त्यामुळे आमच्याकडे तर हे बनतातच. आता मी ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून घेते. आता इथे मी मैद्याचे नूडल्स वापरले आहेत. एक हेल्दी ऑप्शन म्हणून इथे तुम्ही आटा नूडल्सही वापरू शकता लहान मुलांसाठी. इथे आता मी शिमला मिरची अगदी शेवटी टाकणार आहे कारण ती लगेच शिजते. सो मुलांनी कधी हट्ट केला तर बाहेरून चायनीज आणण्यापेक्षा तुम्ही हे घरी बनवून देऊ शकता. ह्यात मी अजिनोमोटो ॲड केलेलं नाही आहे, त्यामुळे एक हेल्दी रेसिपी आपल्यासाठी होऊ शकते. आता ही मी शिमला मिरची ॲड करून परत 1 ते 2 मिनटं परतून घेणार आहे व्यवस्थित. आता आपल्या ह्या भाज्या परतून झाल्यानंतर आता आपण ह्यात सगळे सॉस ॲड करणार आहोत. इथे मी नूडल्समध्ये एक करून न टाकता मी एका बाउलमध्ये सगळे सॉस एकत्र करून ते मिक्सचर नूडल्समध्ये टाकणार आहे. आता तुमची नूडल्सची क्वांटिटी केवढी आहे त्यावर ह्या सॉसेसचं प्रमाण डिपेंड आहे. आता मी इथे 1 चमचा व्हिनेगर ॲड केला आहे. त्याच्यानंतर 2 चमचे ग्रीन चिली सॉस ॲड केला आहे. त्यानंतर रेड चिली सॉस मी 2 चमचे ॲड केलेला आहे. त्यानंतर 1.5 चमचे मी सोया सॉस ॲड केला आहे. तुम्ही मेजरमेंट घेऊनही टाकू शकता. एकदा टेस्ट करा आणि नंतर परत ॲड करा कारण या सगळ्यात मिठाचं प्रमाण असतं. प्लस व्हिनेगर आणि जे आपलं सोया सॉस आहे त्यामध्ये म्हणजे त्याची जी चव असते ती खूप आंबट असते, त्यामुळे मीठ टाकताना अगदी बेतानेच टाकायचं आहे. आता ह्या सगळ्यानंतर ह्याच्यात मी शेजवान चटणी जी असते ती ॲड करणार आहे 1 मोठा चमचा आणि हे सगळे सॉस मी मिक्स करून घेणार आहे. जे फर्स्ट टाईम ट्राय करणार आहेत त्यांना तर माझं सजेशन हेच असेल की तुम्ही आधी थोडे थोडे सॉस टाकून बघा.
एकदा सगळे सॉस टाकून झाले की एकदा टेस्ट करून बघा, कारण आपल्याला सॉसेसची चव माहीत नसते आणि जर गरज वाटली तर तुम्ही अजून ॲड करू शकता. आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता हे मी आपण जे व्हेजिटेबल्स सौते केले आहे त्यामध्ये मी हा थोडा सॉस टाकणार आहे. अगदी शेवटी मी कोबी ॲड केला आहे, कारण तो लगेच शिजतो. आता कोबी ॲड करून झाल्यानंतर ह्यात आपण सगळे सॉसेस टाकून घेऊया. थोडा सॉस आपण ह्या व्हेजिटेबल्समध्ये टाकणार आहोत आणि थोडा नंतर नूडल्स ॲड केल्यावर. आता मी हा सॉस टाकून भाज्या परत परतवून घेते. सॉस टाकून झाल्यानंतर मी किंचित मीठही ॲड करणार आहे. आता ह्या स्टेजला आपण नूडल्स ॲड करून घेणार आहोत. थोडे थोडे नूडल्स ॲड करा, म्हणजे तुम्हाला ते मिक्स करताना सोपं पडेल. आता मी हे नूडल्स टाकले आहे. तर आपला जो उरलेला मसाला आहे तो मी ह्याच्यात ॲड करणार आहे. आता हे सॉस ॲड करून आपण परत छानपैकी परतून घेणार आहोत. आता हे नूडल्स परतून झाल्यानंतर अगदी शेवटी मी ह्याच्यात मॅगी क्यूब ॲड करणार आहे आणि नूडल्सला अगदी छान टेस्ट येते. इथे मी सॉस ऑलरेडी ॲड केली आहे, त्यामुळे मी एकच क्यूब ॲड करणार आहे. ह्यातसुद्धा मीठ असतं, त्यामुळे मी जास्त मीठ यूज केलेलं नाही आहे. तुम्ही बघितलं होतं मागे मी भाज्यांमध्ये अगदी किंचित मीठ टाकलं होतं. आता शेवटच्या स्टेजला आपण हे अगदी छान मिक्स करून घेणार आहोत. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सजेशन आहे, तुम्ही एकदा सगळे पदार्थ टाकून झाल्यावर टेस्ट करून बघा. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही अजून सॉस ॲड करू शकता. आता हे आपले नूडल्स ऑलमोस्ट डन आहे. आता वरून मी ही कांद्याची पाट टाकणार आहे. सो अशा प्रकारे आपले नूडल्स तयार आहेत. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे डिश ते. तोपर्यंत बाय बाय.